आप देख रहे हैं आरएमसी न्यूज नेटवर्क, जनता की आवाज सच के साथ। राज्य की स्वास्थ्य व्यवस्था का अहम स्तंभ माने जाने वाले पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय में ठेका कर्मचारियों का गुस्सा अब खुलकर सामने आ गया है। ठेकेदारों द्वारा किए जा रहे कथित अत्याचारों के खिलाफ कर्मचारियों ने जोरदार आवाज उठाई है और समान काम समान वेतन के नारों से पूरा अस्पताल परिसर गूंज उठा। मरीजों की सेवा में दिन रात जुटे ये कर्मचारी आज अपने हक के लिए संघर्ष कर रहे हैं। 10,000, 8,000, यहां तक कि 6,000 रुपए महीने में परिवार कैसे चलाया जाए, यही सवाल कर्मचारी प्रशासन से पूछ रहे हैं। बढ़ती महंगाई के दौर में कम से कम न्यूनतम वेतन समय पर मिले, यही उनकी प्रमुख मांग है। समाज सेविका अनीता दीक्षित ने ठेका कर्मचारियों की आवाज शासन, प्रशासन और मीडिया तक पहुंचाने की पहल की है। उनके प्रयासों से यह मुद्दा अब राज्य स्तर पर चर्चा का विषय बन गया है। कर्मचारियों का आरोप है कि राज्य सरकार की ओर से जारी की जाने वाली राशि तय समय पर उनके हाथों तक नहीं पहुंचती। इतना ही नहीं, भविष्य निधि और चिकित्सा भत्ते जैसी सुविधाएं भी ठेकेदारों द्वारा नहीं दी जा रही, ऐसा गंभीर आरोप लगाया गया है। इस बीच संबंधित ठेकेदारों को ब्लैकलिस्ट कर सक्षम और जिम्मेदार ठेकेदारों की नियुक्ति करने की मांग तेज हो गई है। कर्मचारियों का कहना है कि उन्हें समय पर वेतन और उनके अधिकारों की सभी सुविधाएं सुनिश्चित की जानी चाहिए। स्वास्थ्य व्यवस्था को मजबूत रखना है तो उसे संभालने वाले कर्मचारियों को न्याय देना भी उतना ही जरूरी है। अब देखना होगा कि राज्य सरकार इस पूरे मामले में क्या कदम उठाती है। आज आपण आहोत पंडित भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये। येथील ठेका कामगारांवर जो अन्याय होतोय ठेकेदाराकडनं, त्या अन्यायाला वाचा फोडायचा प्रयत्न करतायत समाजसेविका अनीता दीक्षित। अनीता दीक्षित मॅडम, आपण इथे बऱ्याच वर्षापासून समाजसेविका म्हणून काम करताय। इथल्या ठेकेदारांचे जे प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल काही सांगू इच्छिता का? इकडचे जे 3 ठेकेदार आहेत आणि 3 ठेकेदार यांना टाइमावर कधी वेळेवर पगार भेटत नाही। 2-2, 3-3 महिने होऊन जातात पण यांना पगार भेटत नाही। पीएफ यांना टाइमावर भेटत नाही। 9-9 महिन्याचा पीएफ अजून बाकी आहे, ते पीएफ यांना अजून दिला गेला नाही आहेत। आणि यांना इथे जे म्हणजे साहित्य भेटायला पाहिजे, ग्लोव्स आहे, हे सगळं आहे, हे लोक घाणीमध्ये हात टाकतात। आता जसं अलका मौसी आहे, ड्रेसिंग करते, याचे दोन्ही हात खराब झालेले आहेत। हे सगळे घाणीमध्ये हात घालून ते काम करतात बिना ग्लोव्सचे। उद्या यांना आजार लागला, काय झाला, याचे जबाबदार कोण आहे? ठेकेदाराला पण काय पडलेली नाहीये आणि जो अधिकारी आहे त्यांना पण काय पडलेली नाहीये। आज या लोकांना वेळेवर पगार नाही, काय नाही। या लोकांनी घर कसे चालवायचे? ते लोक म्हणतात आम्हाला 3% कुठलाच ठेकेदार काम करत नाहीये। 40-50% त्यांना भेटतो, पण ते लोक इथे खोटा बोलणार आणि ह्या लोकांना टाइमावर सॅलरी देणार नाही। एक आहे ना, जे म्हणतात ना सोसायटीमध्ये झाडू मारायला येतात त्यांना पण 20-20 हजार पगार आहे आणि हे लोक इथे मरून यांना 10,000 पण भेटत नाही, ते पण वेळेवर भेटत नाहीये। 10,000 मध्ये कोणी काय करायचं? एक घरामध्ये नोकर ठेवला ना, त्याला पण 15,000 पगार दिली जाते। आपण इथल्या कामगारांची व्यथा जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। आपण काय बोलू इच्छिता या विषयामध्ये? सर, माझं नाव सागर पात्रे, मी इथं लिपिक या पदावर कार्यरत आहे पोस्टमॉर्टम रूममध्ये। मी गेल्या 6 वर्षापासून इथं काम करतोय। पोस्टमॉर्टम रूमला एडीआर वगैरे जे येतात, बॉडीज वगैरे येतात, त्यांचे डॉक्युमेंटरी वगैरे चेक करणे, पोस्टमॉर्टमला डॉक्टरला वगैरे बोलवणे, पोस्टमॉर्टम करून बॉडी नातेवाईकांच्या वगैरे ताब्यात देणे, हे माझं काम आहे। गेले 6 वर्ष पहिले आम्हाला 15,096 जे आमची क्लर्कची बेसिक जी त्यांनी डिक्लेअर केलेली कॉन्ट्रॅक्च्युअल, जे आमचे शाहू नागरी संस्था ही कंपनी होती, त्यांनी आम्हाला त्या डिक्लेअर जेव्हा केलं आहे ते आजपर्यंत आम्हाला तेच पगार भेटत आहेत। त्याच्यात 1 रुपया DA वाढत नाही आहे ना, त्याच्यात कुठलीही डेली अलाउन्स वाढत आहेत ना, घर भाडं, फक्त आपलं महंगाई वाढते, पण आमच्या पगारात काही 1 रुपयाची वाढ होत नाही आहे। आम्ही ठेकेदाराला विचारायला गेले तर ठेकेदार सांगतात की वरतूनच आम्हाला तेवढं देण्यात येतं। तर आमचं एवढंच बोलणं आहे सर की जर त्या ठेकेदाराला आम्ही त्याला सांगतोय की बाबा आमचा पगार वाढव,
तर त्याला कळतंय ना, आम्ही बोलतो त्याला पगार वाढवतो, त्याने आमचे जे आरोग्य विभागात जे पण ज्यांच्याकडून ते कॉन्ट्रॅक्ट घेतात त्यांना 2 रुपये 5 रुपये वाढून घ्या ना, जेणेकरून आम्हाला पैसे भेटतील एक्स्ट्रा. आज 10,000 रुपये आम्हाला कापून 10,500-11,000 रुपये येतात. कोणाचं घर चालतंय? आज माझी मुलगी आहे, बायको आहे, माझे आई वडील आहेत माझ्या जोडीला. आज आई वडील काम करतायत, बायको काम करते, मी काम करतोय, तेव्हा माझं घर चालतंय. नाही तर एकटा माणूस मी काम करून खरंच माझी फॅमिली चालेल का आजच्या तारखेत? 10,000 रुपयेमध्ये सर काहीच होत नाहीये. आमची विनंती आहे त्या ठेकेदारांना पण, आमचे 3 ठेकेदार आहे, DM एंटरप्राइजेस, फोकस फॅसिलिटी सर्व्हिस आणि सक्षम एंटरप्राइजेस. तरी त्यांना एवढीच विनंती, सर आपल्याला जर पगार वाढून द्यायचा नसेल तर आपण आमच्यासाठी शासनाला फाईट करा की बाबा तुम्ही आम्हाला 15,000 पगार जर देताय आजच्या तारखेत, तर तिकडे तुम्ही 20-25ची ॲडवाईस करा आणि त्यांना सांगा सर या रेटने ह्यांना परवडत नाही, ठेकेदाराला परवडतं कसं आम्हाला तेच कळत नाही. कारण ठेकेदाराला आजच्या तारखेत कसं त्याच्यात परवडतंय, ठेकेदार वर्षातून एक वेळा त्याला ऑर्डर भेटते आणि ठेकेदार वर्षभर आमच्या हॉस्पिटलला येत नाही, ते आम्हालाच चालवावं लागतं इथं. तर आम्हाला एवढीच विनंती आहे ठेकेदार साहेबांच्या, आमचे तिन्ही बी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना, की आमचं वेळेवर पगार द्या आणि पगार वाढून द्या. बस आम्हाला अजून तुमच्याकडून काही इच्छा नाही. बोनस आज 6 वर्ष झाले आम्हाला बोनस नाही आहे. एक असंच बोलता बोलता मी ठेकेदाराला बोललेलो की सर 5 वर्ष आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना झाले आज या हॉस्पिटलला, तर आम्हाला गॅज्युटी द्या. तर तुम्हाला गॅज्युटी नसते, हे काय सर? मी प्रायव्हेट सेक्टरला काम केलेला माणूस आहे. मी 8 वर्ष डीमार्टमध्ये काढले. आज डीमार्ट 24,000 25,000 किमान वेतननुसार पगार देतो. तर प्रायव्हेटवाला जर घाबरतोय सरकारशी, तर सरकार स्वतःशी का घाबरत नाही आज? तर आमची एवढीच विनंती की पगार वाढवून द्या. काय जे आजचं किमान वेतन आहे त्यानुसार पगार द्या. काही महिला देखील आहेत इथे, तुमचं काय म्हणणं आहे या विषयामध्ये? आम्ही 2016 पासून काम करतो. आम्हाला आहे ना आल्यावर सकाळी झाडू पोचा वगैरे हाऊस पिकिंगचं पण आम्हीच काम करतो आणि नंतर मग आया बायाचं पण काम आम्हाला सर्व करावं लागते. आणि कधी कधी आम्हाला देवाला वगैरे पण भेटत नाही, नाश्ता वगैरे काही भेटत नाही, कारण का पेशंट असल्यावर अख्खा दिवस कामच करत राहायला लागतं. मग तुमचा पगार किती महिन्याने होतो? पगार होते 2-3 महिन्यांनी. मग तुम्ही घर कसं चालवता तुमचं? घर कसं इथे तिथे मागून चालवते, बाकी काय करणार. 10,000चं कोणाचं होते. या विषयात आपल्याला काय बोलायचं आहे? आम्हाला एकच विनंती आहे साहेब, आम्ही 2016 पासून आम्ही सगळे पूर्ण आहे. त्याच्यानंतर मग आम्ही करोनामध्ये पण आम्ही डे नाईट ड्युट्या केलेल्या इकडे. आम्हाला काही सरकारने काहीच हे केलेलं नाही. फक्त आम्ही सांगितलं आज वाढवतो. हे 3 कॉन्ट्रॅक्टवाले आहे, त्याच्यामध्ये DM वाला. आम्ही जेव्हा पगाराची गोष्ट केली तर तो बोलतो मी रिझाईन देतो. तो रिझाईन देत नाही. आता 3 महिने परत त्यांनी वाढवून घेतलं. मग आमच्यासाठी तुमच्यासाठी काहीच पैसा नाही आहे का सरकारकडे? का की आम्ही पुढे सांगितलं तर आम्हाला सांगता की पुढून वाढून येत नाही. मग पुढून वाढून येत नाही, मग एवढी सरकार काय करते? गरीब लोकांसाठी आमच्यासाठी काहीच नाही आहे. परमनंट लोकांना एक दिवस पेमेंट नसला तर दुसऱ्या दिवशी पेमेंट येते. आज करोनामध्ये नगरसेवक सुद्धा बाहेर उभे राहायचे आणि आम्ही पेशंट बघायचो. मग गरीब हे बघा, हाताची हाल बघा. आता हे मला एवढं हे लागलेलं आहे. मला उद्या काय झालं तर माझ्या फॅमिलीला कोण आहे? 10,800 मध्ये काय होते साहेब? मध्ये काम करतो. 600 ते 700 डेलीची OPD आहे. पण आपल्याला आहे ना काम करत असताना एवढे पेशंट आम्ही हँडल करत असतो. माझ्या विभागामध्ये 5 जण लोक काम करतात. पण आम्हाला जी पगार आहे 10,400 रुपये पगार भेटतो. पण ह्या 10,400 मध्ये घर चालवणं अवघड आहे. कारण मी प्रॉपर इथला नाही, कारण मी येतो सांगलीवरून मी ते भाड्यानं राहतो. मला कमीत कमी 6,500 रुपये भाडं आहे. परत मी घराचं हे ते, त्यामुळं यात ॲडजस्ट करणं होत नाही सर. त्यामुळे बरेच प्रॉब्लेम आहेत. तक्रारी वगैरे तुमच्या वरिष्ठांना वगैरे या विषयामध्ये केलेल्या आहेत? आम्ही केलेले आहेत, पत्रव्यवहार केलेला आहे सगळा पगारवाढीचा. किमान कामगार आयुक्त आहे त्यांना सुद्धा आम्ही लेटर दिलेलं आहे. त्यांनी सुद्धा येऊन त्यांचे कर्मचारी येऊन व्हिजिट झालेला आहे. त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांची माहिती घेतलेली आहे त्यांनी, की तुम्हाला PF किती जमा होतो का नाही, पगार हे सगळं त्यांनी लिहून गेले. तरी ॲक्शन काही झालेलं नाही. शासन अजूनपर्यंत काय करते काय माहीत नाही आम्हाला. पगार आजपर्यंत वाढला नाही त्यांचा. आम्हाला कमीत कमी मला वाटते 5 वर्ष मला इथं झाले का लागून कामाला. माझं नाव अजय संजय मोहिते. मी आज 5 वर्षापासून इथे काम करतो आहे, 2021 पासून. तर मी एवढं 200 बेडचं हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये मी एकटा इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो आहे. पूर्ण हॉस्पिटलचं मेंटेनन्स पूर्ण बघावा लागतो, वरतून खालून पूर्ण माझ्यावर जबाबदारी आहे. रात्रीचं कधी 2 वाजता बोलवतात, कधी 3 वाजता बोलवतात.
कधी जास्त मोठी इमर्जन्सी आली तर कधी पण उठून यावं लागतं. तर मी आता एकटं सध्या मी कुटुंब आहे आता सध्या तरी. माझं लग्न झालं आहे 2 वर्ष होऊन लग्न झालं आहे माझं. तर मी भाड्याने राहतो सध्या. तर त्या सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन कुठपर्यंत चालायचा आमचा विषय तो चालला आता. आम्ही एवढे वर्ष काम करतो आहे, अजूनपर्यंत पगार वाढलेला नाही. आता प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर येतात त्यांना आम्ही हे बोलतो की आमचा पगार कधी वाढणार. तर आम्हाला अजूनपर्यंत त्यांनी हमी दिली नाही की वाढेल म्हणून. प्रत्येक वेळेस आमचा पगार कमी झाला आहे, वाढलेला नाही. पगार म्हणजे GR सेम आहे पण पगार कमी होतो आहे उलटा. आम्ही जेवढा 3 वेळा ते आता 2021ला जे होते कॉन्ट्रॅक्टर होते त्याच्यापेक्षा कमी, दुसऱ्या वेळा जे कॉन्ट्रॅक्टर आले त्यांच्यापेक्षा कमी पगार झाला आहे. त्याच्यापेक्षा तिसरे कॉन्ट्रॅक्टर आले त्या कमी पगार झाला आहे. त्याच्यामध्ये कितीपर्यंत चालवायचं आम्ही बस. हे होते पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील ठेके कामगार, ज्यांच्या जीवावरती पंडित भीमसेन जोशी रुग्णालय चालू आहे. परमनंट कामगार आणि ठेके कामगार यांच्यामध्ये जर ताळमेळ नसेल तर कोणतेही रुग्णालय किंवा कोणतीही आस्थापना व्यवस्थित चालली जाणार नाही. जर यापुढे ही आस्थापना किंवा हे हॉस्पिटल जर व्यवस्थित चालवायचं असेल तर ह्या सर्व ठेका कामगारांना न्याय मिळायला हवा. त्यांचे वेतन कमीत कमी किमान वेतन असायला हवे, तसेच त्यांना ते दर. आप देख रहे हैं RMC न्यूज. लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करना ना भूलें.